तर नमस्कार मित्रांनो, तर सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी आहे. तर आता सोमवारपासून मिळणार मोफत 3 गॅस सिलेंडर. तर आताच तुम्हाला हे 2 काम करायचे आहे. तरच तुम्हाला जे काही 3 मोफत गॅस सिलेंडर आहे ते मिळणार आहेत. तर त्याबद्दल जी-आर, त्यानंतर कोणत्या महिलांना याचा जो काही लाभ आहे ते मिळणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आपल्याकडं जो काही जी-आर आलेला आहे, तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर जे काही पुनर्भरण म्हणजे रिफिल करून इथं त्यांना मोफत इथं उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जो काही जी-आर आहे. म्हणजे आता महिलांना जे आहे वर्षाला 3 गॅस सिलेंडर असे जे आहे ते तुम्हाला मोफत रिफिल म्हणजे भरून मिळणार आहे, ते बी 3 गॅस सिलेंडर. तर या योजनेचे जे काही शासन निर्णय आहे, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र आता ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे व ते जे महिला आहे पात्र ठरलेले आहेत, तर अशा सर्व लाडकी बहीण योजनेच्या ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहे, ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल व त्यांना पैसे मिळालेले आहेत, तर असे हे महिला जे आहे ही जी लाडकी बहीण योजनेचे जे काही संपूर्ण महिला आहे ज्यांना पैसे मिळालेले आहेत ते यामध्ये पात्र ठरलेले आहेत. तर अशा सर्व महिलांना कुटुंबाला जे आहे वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण म्हणजे रिफिल करून मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जो काही शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून जे काही लाडकी बहीण योजनेचे जे काही पात्र आहेत सर्व महिला, त्याचप्रमाणे इथं तुम्हाला तुमचा जो काही 3 गॅस सिलेंडर आहे वर्षाला रिफिल करून इथं मिळणार आहे. त्यानंतर ज्या लाभार्थ्याची पात्रता, सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस सिलेंडर जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. त्यानंतर राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्याचे दर योजनेसाठी पात्र असतील. तर तुम्ही जर उज्ज्वला गॅस जर तुमच्याकडे असेल तर तुम्हीसुद्धा यामध्ये पात्र ठरणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्याचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल. एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थ्यांनाच जे काही यामध्ये पात्र ठरवून त्यांना लाभ देण्यात येईल. सदर लाभ केवळ 14.2 किमान किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अन्वये असेल. त्यानंतर योजनेचे जे काही कार्यपद्धती आहे ते कशाप्रकारे होणार आहे ते सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर नियमित वितरित हे तेल कंपन्यामार्फतच करण्यात येते. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अवघ्या 3 मोफत गॅस सिलेंडर वितरित तेल कंपन्यामार्फतच करण्यात येईल. तर या योजनेच्या अंतर्गतच तुम्हाला मिळणार आहे. तर राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत अवघ्या 3 मोफत गॅस सिलेंडर वितरण तेल कंपन्यामार्फत करण्यात येईल. सदर योजनेचे ग्राहक एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडरसाठी सबसिडी देता येणार नाही. तर आता तुम्ही जर एकाच महिन्यामध्ये 2-3 गॅस सिलेंडर जर भरून आणले तर तुम्हाला त्यामध्ये सबसिडी मिळणार नाही. फक्त एकदाच तुम्हाला इथं जी काही सबसिडी आहे ती तुमच्या बँक खात्यात तिथं जमा होतील. तर हा जो काही जी-आर आपल्याकडे आलेला आहे, तर या जी-आरची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जे काही लाभार्थ्यांना जी काही जर तुमच्याकडे तुम्ही जर यामध्ये अपात्र ठरलेला किंवा रेशन कार्डनुसारही सुद्धा तुम्हाला निश्चित करून तुम्हाला जे आहे तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये याची जे काही डी-बी-टीच्या माध्यमातून जे काही सबसिडी आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल. किंवा तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर तुम्हाला कोणते कागदपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर याचे जे काही पैसे आहेत ते डी-बी-टीच्या माध्यमातून म्हणजे सर्व महिलांना इथं आवाहन करण्यात आलेले आहे की तुमचे स्वतःचे जे काही बँक पासबुकला म्हणजे आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या. तर ते कशाप्रकारे चेक करायचं की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही. तर आता तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, ते बँक पासबुक ॲक्टिव्ह आहे, इनॲक्टिव्ह आहे. तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुम्हाला जे आहे तुमच्या बँक खात्यामध्ये ज्याची काही सबसिडी आहे गॅस सिलेंडरची ते तुमच्या महा-डी-बी-टी म्हणजे डी-बी-टीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर भरपूर महिला लाडकी बहीण योजनेचे अधिक काही पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही. तर त्याचे मूळ कारण म्हणजे त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही. तर सर्व महिलांनी जर तुम्हाला मोफत 3 गॅस सिलेंडर मिळवायचे, सबसिडी मिळवायची असेल तर आजच तुमची ई-के-वाय-सी म्हणजे सर्व महिलांनी जे ई-के-वाय-सी करून घ्या.
तर ते गॅस सिलेंडरचे जे काही सेंटर आहे त्यावरती जाऊन तुम्ही तुमची KYC केल्यानंतर त्याचप्रमाणे जे लाडकी बहीणचे पात्र महिला आहेत तर अशा महिलांना बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या. तर त्यामध्ये तुम्हाला जे मोफत तीन गॅस सिलेंडर त्याचप्रमाणे याची जी काही सबसिडी आहे ती यामध्ये जमा होईल. तरीसुद्धा याबद्दल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.